तर चला मग आजच्या न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. रुपाली शाही रसोई. तर आज आपण बनवणार आहे आमटी आणि साबुदाणा वडा. कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आमटी बनवण्यासाठी. मग मिरच्या पण भाजून घ्यायच्या. आणि मिक्सर मध्ये त्याला बारीक करून घ्यायचं पाणी टाकून. कढाईमध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं आणि जे वाटलेलं होतं ते टाकून द्यायचं. थोडंसं पाणी टाकून द्यायचं, जास्त गाढा नाही झालं पाहिजे म्हणून. चिंचा टाकून द्यायचा, थोडंसं मीठ टाकायचं, गूळ टाकायचा आणि उकळी येऊ द्यायची. मग साबुदाणा भिजत घातल्यानंतर तो चांगला भिजला, 5-6 घंटे त्याला भिजवायचा. कुकरमध्ये 4-5 आलू टाकून द्यायचे आणि शिट्टी करून घ्यायची. एक वाटी भगर घ्यायची, तिला मिक्सर मध्ये टाकून द्यायची. कुकरची एक शिट्टी झाली की त्याला काढून घ्यायची आलूला. भगरला पिसून घ्यायचे बारीक. आलूला सोलून घ्यायचे, फोतरे काढून घ्यायचे त्याचे उकडल्यानंतर. मॅश करून घ्यायचे. त्यानंतर साबुदाणा टाकायचा. साबुदाण्यामध्ये मॅश केलेले आलू टाकून द्यायचे. भगरचं पीठ टाकायचं. 1 चमचा तिखट टाकायचं. 1 चमचा मीठ टाकायचं. चवीनुसार टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मग कढाईमध्ये तेल टाकून द्यायचं वडे तळण्यासाठी आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याला थोडंसं दाबून द्यायचं. तेल थोडंसं तपलं, जास्त पण नाही तपलं पाहिजे आणि लो फ्लेम वरती वडायला होऊ द्यायचं. त्यांना पलटवून घ्यायचे मग एक साइड झाल्यानंतर. आणि मग क्रिस्पी तळल्यानंतर त्यांना काढून घ्यायचे. आणि मग तयार आहे आमटी आणि वडे. Subscribe and like.